एकीकडे दत्तात्रय भरणे जरी सांगत असले प्रस्ताव हा केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे, तरी देखील या सगळ्या मुद्द्यावर विरोधक मात्र आपल्या म्हणण्यावर ठाम आहे। प्रस्ताव राज्यानं केंद्राकडे पाठवलाच नाही असं आता ओमराजे निंबाळकरांचं म्हणणं आहे। अतिवृष्टीच्या मदतीचा अहवाल राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवणं अपेक्षित होतं, मात्र केंद्र सरकारनं हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला नसल्याची बाब आता उघड झाली। आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी हा प्रश्न तारांकित प्रश्न विचारला होता। त्यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत। दादा, काय प्रश्न विचारला होता आणि काय झालं पुढे? आपण बघितलं असेल, खास करून धाराशिव लोकसभा मतदारसंघ आणि मराठवाड्यामध्ये आणि पूर्ण मराठवाड्याचा शेजारचा सोलापूर जिल्हा असेल, पुरामुळे अपरिमित अशी हानी शेतकऱ्याची न भूतो न भविष्यती इतकं नुकसान ह्या भागातल्या शेतकऱ्यांचं झालं होतं। आणि त्या नुकसानीच्या अनुषंगानं, कारण मी आता आकडेवारी घेतली, जवळपास आपल्या जिल्ह्यातले 5,77,544 हेक्टर इतक्या क्षेत्रावरच्या पिकाचं नुकसान, जमीन खरडून गेलेलं नुकसान, जनावर वाहून गेलेलं नुकसान, त्याचबरोबर शासकीय जे तुमचे रस्ते आहेत, पूल आहेत, बंधारे आहेत, त्याचं नुकसान, शेतकऱ्याच्या घरात त्या ठिकाणी पाणी शिरल्यामुळं त्या संसार उपयोगी सामानाचं नुकसान, अशा पद्धतीनं प्रचंड प्रमाणात महाभयंकर असं नुकसान शेतकऱ्याचं झालं होतं। आणि त्याच्याच अनुषंगाने आम्ही लोकसभेचा सदस्य या नात्यानं केंद्र सरकारकडं त्या ठिकाणी राज्य सरकारला आपण काय मदत केली ह्याच्या अनुषंगानं प्रश्न विचारला होता। आणि 2 डिसेंबर 2025 ला ह्या तारांकित प्रश्न त्या ठिकाणी 5व्या नंबरला लोकसभेच्या कामकाजात आला। आणि त्या प्रश्नाचं उत्तर वाचल्याच्या नंतर एक धक्कादायक गोष्ट त्या ठिकाणी माझ्या लक्षात आली। मी थोडक्यात तुम्हाला त्या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे, त्याचीही प्रत मी तुम्हाला दाखवतोय याच्या बाबतीत, की बाबा राज्य सरकारनं तुमच्याकडे नुकसानीच्या बाबतीतला अहवाल किंवा तुमच्याकडे जी मदत केंद्र सरकारकडनं राज्य सरकारला मिळणं अपेक्षित आहे त्याच्या बाबतीतला अहवाल आपल्याला पाठवलाय का? आणि त्याच्या अनुषंगानं केंद्रीय गृहमंत्री यांनी त्याला उत्तर दिलंय। त्याच्यात त्यांनी असं म्हणलंय, वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा कर नुकसान का मौके पर आकलन करने हेतु 16/10/2025 को एक IMCT का गठन किया गया है। IMCT ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया है। इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है। IMCT की रिपोर्ट और राज्य सरकार के ज्ञापन के आधार पर स्थापित प्रक्रिया के अनुसार NDRF से अतिरिक्त वित्तीय सहायता पर विचार किया जाता है। तर खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील शेतकरी